आपण काय पाहत आहोत? प्रसंग लेखन. कितव्या नंबरचं? 6व्या नंबरचं. टोटल आपण 10 प्रसंग लेखन पाहणार आहोत. त्याच्यापैकी 6व्या नंबरचं प्रसंग लेखन आहे. हे किती मार्कला येते? 10वीला 8 मार्कला. मग 10वीला येते तर तुम्ही का पाहिले? तर तुमच्या काय फायद्याचं? याच्यामध्ये तुमचं इंग्लिश, तुमचं मराठी वाचन होते, नवीन मराठी शब्द कळतात, मराठी तुमची मातृभाषा आहे, मराठी लिहायची सवय होते, आणि अजून एक फायदा काय? तुमचं अक्षर म्हणजे शुद्ध लेखन होते. आणि शेवटी कधी ना कधी तुम्हाला 10वीला जायचंच आहे, कधी ना कधी तुम्हाला निबंधही लिहायचेच आहेत, पत्रही लिहायचेच आहेत. तर त्या सगळ्या लिखाणच्या गोष्टीमध्ये त्याची काय होते? तुम्हाला मदत होते. असं नाही की 10वीला आहे म्हणजे 10वीला गेल्यावर शिकायचं असते, 9वीलाही असते. तर एवढे फायदे आहेत म्हणून आपण ते करतोय. शुद्ध मराठी वाचन होते, मराठी भाषा शुद्ध होईल तुमची, आणि 15-20 मिनिटाचं काम आहे रोजचं. आजचा विषय आपला प्रसंग लेखनचा, घर माझे प्रसन्न. घर माझे प्रसन्न. तर घरात प्रसन्न वातावरण वर तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचंय. काय काय मुद्दे मांडायचे? हे एवढा सगळं प्रश्नाचाच भाग आहे. हे या रेषेच्या वरचं सगळं प्रश्न आहे. मी जी आता रेष मांडली त्याच्यावरचे सगळं प्रश्न आहे. काय काय देतात तुम्हाला? प्रसन्नत्वाचे संस्कार, हे मुद्दा मांडायचा आहे. काय मांडायचं आहे? प्रसन्नत्वाचे संस्कार. तुमच्या घरात प्रसन्न वातावरण ठेवण्याचे संस्कार आहेत तुमच्या आई वडिलांचे. माझे प्रेमळ घर, तुमच्या घरामध्ये सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. समस्या सोडवण्यासाठी कुटुंबियांची साथ. जेव्हा काही तुम्हाला समस्या येते किंवा कोणालाही कुटुंबामधल्या सदस्याला समस्या येते, समस्या म्हणजे काय? प्रॉब्लेम, तेव्हा सगळेजण एकमेकांना काय देतात? साथ देतात. तुझा प्रॉब्लेम आहे, तू तुझं बघून घे, मला काही घेणं देणं नाही असं म्हणत नाहीत. घरातील मोकळे वातावरण. घरात कसं वातावरण आहे? मोकळं आहे. जे मनात आलं ते माणूस बोलू शकते सगळे एकमेकांना. कोणी कोणापासून काही लपवायची काही गरज नाहीये. स्वतःच्या बाबतीत घडलेला एखादा प्रसंग सांगायचा, की तुमच्या बाबतीत काहीतरी घडलं आणि त्यामुळं मग घरच्यांनी तुम्हाला कशी साथ दिली, घरच्यांनी कसं तुमच्यावर प्रेम केलं, घरात तुमचं कसं प्रसन्नतेचं वातावरण आहे आणि कसं मनमोकळेपणाने घरात बोलू देतात, ही सगळी स्टोरी तुम्हाला सांगायची आहे. शुद्ध मराठीमध्ये सांगणं तुमचं काम आहे. शुद्ध मराठी वाचता आली पाहिजे, वाचता आल्यानंतर त्याच्यानंतर लिहिता आली पाहिजे. मी वाचतोय त्याच्या मागे मागे वाचा, म्हणजे तुमच्या जिभीला वळण लागल मराठी वाचायचं. पहिल्यांदा हेडिंग द्यायची, हेडिंग जी देईल ती तीच द्यायची. घर माझे प्रसन्न. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती. म्हणजे घर घरासारखं असावं, नुसत्या भिंतीसारखं नसावं. तसं तर रूम्स तर हॉटेलमध्ये पण असतात, पण घरात काय असते? माणसाच्या प्रेम भेटते घरात, तुम्हाला जिव्हाळा भेटते. नुसतं नाते नसायला पाहिजेत, त्या नात्यामध्ये प्रेम असायला पाहिजे. अशी छोटी कविता लिहिली, असं लिहायचं, चांगलं वाटते. कवयत्री. कवयत्री म्हणजे जे कविता लिहिते त्याला कवयत्री म्हणतात. कविता लिहिणारा जर माणूस असेल तर त्याला कवी म्हणतात. त्याला काय म्हणतात? कवी. आणि कविता लिहिणारी जर बाई असेल तर तिला काय म्हणतात? कवयत्री. कवयत्री विमल लिमये, यांच्या कवितेतील या ओळी मला खूप भावल्या. भावल्या म्हणजे आवडल्या. त्याला कारणही तसेच आहे, माझे घरही तसेच आहे, घरातील आई बाबा, आजी आजोबा, ताई, ही सारी जिव्हाळ्याची बेटे आहेत. तर कारण ही कविता का आवडली? जे लिहिणाऱ्या माणसाला ही कविता का आवडली? लेखकाला, हे जे लिहायले प्रसंग लेखन म्हणजे तुम्ही लिहायले, तुम्हाला का आवडली ही कविता ते सांगायचंय. कारण तुमच्या घरातली नाते असेच आहेत. तुमच्या घरात कोण कोण आहे? तुमचे आई बाबा आहेत, तुमचे आजी आजोबा आहेत, आणि तुमची कोण आहे? ताई आहे. हे सगळे तुमच्यावर जिव्हाळा करतात. जिव्हाळा म्हणजे प्रेम करतात.
माया आहे तुमच्यावर. पाहुण्यांचे आदर थांबा थांबा थांबा. पाहुण्यांचे आदरातिथ्य हा आमच्या घराचा आत्मा आहे. पाहुण्यांचा आदर आतिथ्य असा शब्द आहे. ते दोन शब्द, आदर आतिथ्य, त्यांना चिटकून जे बनलेला शब्द आहे. पाहुण्यांचा आदर आतिथ्य म्हणजे घरात जर पाहुणे आले तर त्यांची सेवा करणं, त्यांचा सत्कार करणं, हे आमच्या घराचा आत्मा आहे. म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांची शिकवण आहे. तर घरातील प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचे, विकास करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. असं नाही की तू छोटा आहे, तू बोल नको, गप, तुला काही कळत नाही. सगळ्यांना आपापलं मत मांडता येते, छोटा असो का मोठा असो. तसे घरात आजी आणि आजोबांची मजेदार भांडणे होतात. म्हणजे आजी आजोबा क्यूट भांडणं करतात. तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, असं असते ना. म्हणजे अशी रागावाली भांडण नाही, थोडे मजेदार भांडण. चिडवा चिडवी, रडारड, रुसवे फुगवे, या सगळ्या गोष्टी आमच्या घरी मुक्तपणे होतात. म्हणजे एकमेकांना चिडवतो, म्हणजे हसी मजाक होते घरामध्ये. कधी कधी राग येते तर रडतातही मग लोक. मग रुसवे फुगवे म्हणजे कोणी रुसलं तर त्याला बाबा चला मनवावं लागते, नाराज झालं तर. या सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये होतात. घरामध्ये चांगलं वातावरणाचा अर्थच हे आहे की सगळेजण एकमेकांसोबत मजाक करतात, थट्टा करतात, थोडासा रुसतातही, आणि मग रुसलं तर कोणी त्याला दुसरं येऊन मनवते पण. तर हे आमच्या घरातलं वातावरण आहे. तसेच राजकारणापासून ते संध्याकाळी स्वयंपाक कोणता करायचा इथपर्यंत सर्व विषयावर मुक्त चर्चाही घरी होते. राजकारणापासून म्हणजे देशात जे राजकारण चालू आहे त्याच्यावर चर्चा करते बाबा आजोबा. ते संध्याकाळी स्वयंपाक कोणता करायचा या सगळ्या विषयावर चर्चा होते. इथपर्यंत सगळ्या विषयावर म्हणजे कोणत्याही विषयावर, पिक्चरवर चर्चा, पुस्तकावर चर्चा, राजकारणांवर चर्चा, स्वयंपाक कोणता करायचा त्याच्यावर चर्चा, घरात कोणते कार्यक्रम करायचे त्याच्यावर चर्चा. सगळेजण एकमेकांवर मुक्तपणे बोलतात असं आहे. त्यामुळे घरी संवाद साधण्याची कधी भीती वाटत नाही. संवाद म्हणजे बोलायला वाटत नाही की हे बोललं तर मी काय म्हणतील, घरचे शिव्या देतील का. मनसोक्त बोलता येते, जे आपल्याला मनाला वाटायले ते बोलता येते. असं चांगलं वातावरण आहे घरात. यालाच म्हणतात मोकळेपणाचं वातावरण. यालाच काय म्हणतात, मोकळेपणा. पुढे बघा. बरं, इथपर्यंत आता एक एक वाक्य वाचूत आपण. तुम्हाला वाचन यायले की नाही ते कळायला पाहिजे. आणि आता आपण ज्याला येते त्यानंच नाही वाचायचं, आपण लाईन न वाचूत. म्हणजे काय होते, सगळ्यांचं वाचन होईल. आणि कोणाला येत नसेल तर घाबरायची काही गरज नाही. कोणता शब्द आडला तर मी त्याला सांगतो. चला या मुकुंद, ही कवितेची पहिली लाईन वाचा. जोरात वाचा आणि हळूहळू वाचा. घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, नकोत नुसत्या भिंती. चला वाचली त्याने एक लाईन छान वाचली. दुसरं त्याच्या मागचं, पार्थ या बेटा, पार्थ बोराटे. इथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती. चला छान वाचलं. तू वाच बेटा आता. गौरव तू वाच. थांब. या कवयत्री पासून ते भावल्यापर्यंत वाच. कवयत्री विमल लिमये यांच्या कवितेतील या ओळी मला खूप भावल्यात. चला पुढचं वाक्य.
या कुंडलिक वाचा. त्याला कारणही तसेच आहे माझे घरही तसेच आहे चला पुढचं वाक्य किशोर. घरातील आई बाबा आजी आजोबा ताई ही सारी जिव्हाळ्याची बेटे आहेत. चला, चाल पुढचं वाक्य या शिवम साखरे. पाहुण्यांचे आदरातिथ्य हा आमच्या घराचा आत्मा आहे. चला. पुढचं वाक्य तर घरातील प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचे विकास करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. चला पुढचं वाक्य स्वराज. तसे घरात आजी आणि आजोबांची मजेदार भांडणे होतात. पुढचं वाक्य आहे अरविंदसाठी. चिडवा चिडवी रडारड रुसवे फुगवे या सगळ्या गोष्टी आमच्या घरी मुक्तपणे होतात. चला पुढचं वाक्य आहे शिवराज सर. तसेच राजकारणापासून ते संध्याकाळी स्वयंपाक कोणता करायचा इथपर्यंत सर्व विषयावर मुक्त चर्चाही घरी होतात. नेक्स्ट पॅसेज बघा. आता माझ्या बाबतीत घडलेला प्रसंगच पहा. म्हणजे तुम्हाला याचा प्रत्यय येईल. तर पहिल्या लाईन मध्ये काय म्हणले की माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग पहा ना. एक प्रसंग सांगायले. प्रसंग म्हणजे ऑकेजन. आत्ताच इंग्लिश मध्ये झालं तर माहिती आहे तुम्हाला. ऑकेजन सांगितलं होतं की नाही मी तिथं. तेव्हा तुम्हाला म्हणलं होतं त्याचा अर्थ प्रसंग असते. बघा असं असते. दोन भाषा तुम्ही शिकायले. इकडले शब्द तिकडे येतात, तिकडले शब्द इकडे येतात. रोज नवीन शब्द शिकता. आता तुम्ही लहान वयाचे आहे, 12, 13, 14 वर्षाचे आहे. तर इथून तुम्ही हळूहळू रोज नवीन वाचाल गोष्टी
तर तेवढेच नवीन नवीन शब्द तुम्हाला पाठ होतील, त्यांचे अर्थ येतील. मग 20-25 वर्षाचे होईपर्यंत लाखो हजारो शब्द तुम्ही ऐकलेले असतील. मग तुमची भाषा चांगली होते, तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडता येतात, कारण तुमच्याकडे शब्दसाठा चांगला असतो जर लक्ष दिलं तर. तर हे ना स्वतःचा प्रसंग सांगायले म्हणजे घटना सांगायले स्वतःसोबत घडलेली. ऐका आता. गेल्या वर्षी 9वीत असताना प्रथम सत्र परीक्षेत मी 2 विषयात चक्क नापास झालो. नापास झाले. काय सांगितलं दुसऱ्या लाईन मध्ये? प्रसंग कोणता घडला त्याच्यासोबत? की 9वीला ते नापास झालं होतं 2 विषयामध्ये. इथे झाले आहे म्हणजे मुलगी म्हणून लिहायला, मुलींनी झाले म्हणायचं. मुलगा लिहित असेल तर त्यानं झालो म्हटलं तरी चालते. माझ्या काही मैत्रिणीही नापास झाल्या होत्या. तुम्ही मुलगा म्हणून लिहित असाल तर असे म्हणू शकता, माझे काही मित्रही नापास झाले होते असे म्हणू शकता तुम्ही. ओके. त्यांना निकालपत्र घरी दाखवायची खूप भीती वाटत होती. आता बघा, नापास झालं तर निकालपत्र म्हणजे ते रिझल्ट, मार्क मेमो, ते घरी दाखवायला खूप भीती वाटू लागली, कारण घरचे शिव्या देतात, मारतात. तसे मलाही वाईट वाटले होते, पण घरी सांगायची भीती वाटत नव्हती. का भीती वाटत नव्हती? यांच्या घरचं वातावरण कसं आहे? मोकळं आहे. यांच्या घरचे मारत नाहीत. यांच्या घरचे काय म्हणतात की बाबा ठीक आहे, चल तू नापास झाला ना, तर झालं नसेल अभ्यास, पुढच्या वर्षी कर, नंतर कर, कारण त्यांच्या घरचे समजून घेणार आहेत, है की नाही. त्या दिवशी घरी सर्वांना निकालपत्र दाखवले. आता हे फेल झालं, निकालपत्र दाखवलं. घरी शांतता पसरली होती. संध्याकाळी बाबा म्हणाले, आता बघा मी आधीच म्हणले पोरगी आहे असं समजून लिहिणारं कोण होतं? मीरा. तुम्ही स्वतःचं नाव टाकलं तर स्वतःचं नाव टाकायचं आणि पोरासारखं लिहायचं. ओके. मीरा, तुला गुण कमी का मिळाले? त्याचे कारण कळेल का? म्हणजे बाबाने विचारलं की बाबा तुला का गुण कमी पडले, त्याचं कारण आम्हाला सांगशील का? गेले वर्षभर कबड्डीच्या सामन्यामुळे मी मैदानावरच होते. त्यामुळे विज्ञान व गणित विषयातील मूळ संकल्पना म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट आहे का, है ना, आपण शिकवतो ना बेसिक, तर बेसिक तिचं पक्क झालं नाही. काय पक्क झालं नाही? बेसिक. मूळ संकल्पना नीट कळल्या नाहीत असे मी म्हणाले, आणि माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. गंगा यमुना म्हणजे पाणी आलं, रडू लागले. सगळ्यांनी मला मनसोक्त रडू दिले. मनसोक्त रडू दिलं म्हणजे मन मोकळं होते माणसाचं, म्हणून रडू दिलं तिला. त्यानंतर घरी अभ्यास व खेळ यांच्या वेळाचे नियोजन करण्यात आले. म्हणजे बाबा अभ्यासालाही वेळ द्यायचा आहे, खेळायलाही वेळ द्यायचा आहे. नुसतं खेळणंच होऊ नये आणि नुसतं अभ्यासच होऊ नये. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पण बरोबर टाइम टेबल बनवा, त्याच्यात अभ्यासाचाही टाइम ठेवा, खेळण्याचाही टाइम ठेवा, जेवण्याचाही टाइम ठेवा, टीव्हीचाही थोडा टाइम ठेवा. थोडं थोडं करायचं सगळं. अभ्यास थोडा जास्त करायचा, टीव्ही थोडी कमी बघायची, म्हणजे व्यवस्थित होते सगळं. आजोबा आणि आईने न समजलेल्या संकल्पना पक्क्या करून घेतल्या. बाबांनी सराव घेतला. बघा आता हिच्या घरी किती कोण तिची आई अभ्यास घ्यायली, तिचे आजोबा अभ्यास घ्यायलेत, तिचे बाबा अभ्यास घ्यायलेत, सराव करून घ्यायलेत, प्रॅक्टिस करून घ्यायलेत, रिव्हिजन करून घ्यायलेत. तर मग पक्क होणारच. शाळेत शिकायली, घरी जाऊन प्रॅक्टिस करायली. त्यामुळे
द्वितीय सत्र परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा उत्तम गुणांनी मी पास झाले. उत्तम गुणांनी मी पास झाले. बघा, प्रथम सत्राला फेल झालती पण द्वितीय सत्राला उत्तम गुण म्हणजे चांगले मार्क पडले तिला. संकट समयी संकट समयी संयम बाळगणे, स्वयं बाळगणे, अपयशावर मात करणे, अपयशावर मात करणे, अशा अनेक गोष्टी अशा अनेक गोष्टी माझ्या घराने माझ्या घराने मला प्रसन्नपणे मला प्रसन्नपणे शिकवल्या. शिकवल्या. बघा, आता याच्यात सगळे पॉइंट कव्हर झाले. तिला घरच्यांनी सगळ्यांनी साथ दिली. फेल झाली म्हणून तिला काही म्हटले नाही, तर तुझं बघून घे, नापास झाली, आता तू गुरड चार, ढोरं चार, तुला नोकरी लागत नाही असंही म्हटले नाही. फक्त तिला विचारलं, बाबा तू का फेल झाली तुला माहित आहे का? तर मग तिनं सांगितलं की बाबा खेळण्यात जास्त लक्ष झालतं, कबड्डीवरच लक्ष दिलं, वर्षभर मी मैदानावरच होते, अभ्यास केला नाही. मग सगळ्यांनी रिव्हिजन करून घेतलं, प्रॅक्टिस करून घेतली, म्हणजे सगळ्यांनी साथ दिली, समजून घेतलं. घरात वातावरण प्रसन्न होतं, आजी आजोबा मजाक करायचे, घरात बोलण्या वातावरण मोकळं पण होतं, की तिला काही भीती वाटली नाही. घरी जाऊन तिनं मार्क मेमो लपून ठेवला का? नाही, तिनं घरी जाऊन सांगितलं की 2 विषयात फेल झाले. का सांगू शकली? कारण तिला माहित होतं की तिच्या घरचे कसे लोक आहेत, समजूतदार लोक आहेत, अंगावर येत नाहीत मारायला, असे चांगले लोक आहेत, तिला माहित होतं. तर अशा प्रकारे सगळे आपण पॉइंट कव्हर केले आणि आपलं प्रसंग लेखन संपलं.